नमस्कार, प्रगतीस कॉर्नरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी तुम्हाला या चिंध्यांची कमाल दाखवणार आहे. अशा बऱ्याच चिंध्या आपल्याकडे पडून असतात बघा, किती सुंदर सुंदर ब्रॉकेटचे, सिल्कचे असे या चिंध्या माझ्याकडे आहेत. आता हे जे फॅब्रिक आहे याचा मी सुंदर असा वापर करून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान छान कपडे आपल्याकडे पडून असतात, ते वाया नाही जाऊ द्यायचे. त्यापासून आज मी सुंदर असं बॅकड्रॉप तोरण तयार केलं आहे. गौरी गणपती, नवरात्री किंवा कुठल्याही सणांसाठी घर सजवण्यासाठी परफेक्ट असं बॅकड्रॉप तोरण आहे. अगदी कमी खर्चात बजेट फ्रेंडली तयार होणारे हे तोरण आहे. तर हे कसं बनवायचं पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठंही मध्ये स्किप करू नका. चला तर मग सुरुवात करूया. आता सुरुवातीला ना, जेवढे काही तुमच्याकडे असे सिल्कचे, चमचमणारे, ब्रॉकेटचे आणि छान छान ब्लाऊज पीसचे तुकडे उरलेले आहेत ना, ते सगळे जमा करा. आणि त्याचं ना तुम्ही छोटे छोटे असे गोल सर्कल कट करून घ्या. तर मी इथं सर्कल कट करून घेतला आहे. तर त्यासाठी तुम्ही मोठ्या साईजची जी वाटी असेल तुमच्याकडं तर त्याचा वापर करा, किंवा छोट्या छोट्या प्लेट्स असतात त्याचा वापर करून असे छान छान असे सर्कल कट. हे बघा, मी सर्व सर्कल माझ्याकडे जेवढे काही कपडे होते ना तेवढे सगळे मी कट करून घेतले आहेत. आता याला काय करायचे, सेंटरमधनं आपल्याला 2 भाग करायचे आहेत, म्हणजे अर्ध वर्तुळ तयार करायचे आहेत. तर याला मी सेंटरमधून कट करून घेते. ठीक आहे. तर जेवढे तुमच्याकडं आहेत कलर तेवढे तुम्ही घ्या, जेवढे तुम्हाला बॅकड्रॉपसाठी तयार होण्याचे जास्त असतील. आणि जेवढे तुम्ही जास्त लाईन्स तयार कराल ना तेवढं जास्त छान दिसणार आहे. तर मी वेगवेगळ्या कलरचे सगळे सर्कल जे आहेत ते कट करून घेतले आहेत. आणि त्यासाठी आता नंतर आपल्याला लागणार आहे एक लेस आणि नॉड लागणार आहे. ही जी लेस आहे ती आपल्याला आता साईडनी अशी लावून घ्यायची आहे. जेवढे काही आपण कट केलेत सर्कल तेवढ्या सगळ्यांना ही लेस मी लावून घेते. तुमच्याकडं दुसरी कुठली लेस असेल तीही वापरा, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. कुठलंही तुमच्याकडं जर असे बरेच कपडे जर उरलेले असतील ना, शिलाई वगैरे करत असाल तुम्ही, असं बरेच आपल्याकडं राहिलेले असतात कपडे, तर तुम्ही आत्ताच माझ्या DIY सिरीजला जॉईन करा. आणि त्यासाठी काहीच करायचं नाही, फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान छान असे तुम्हाला DIY तुम्हाला बघायला मिळणार आहेत या सिरीजमध्ये. तर हे तयार केल्यानंतर आपल्याला याचा कोन तयार करायचा आहे. म्हणजे लटकन ज्या पद्धतीने आपण बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे बनवायचं आहे. तर सुरुवातीला मी जे आपल्याला लटकावायचं असतं त्यासाठी थोडंसं फोल्ड करून इथं तयार केलं आहे. आणि त्यानंतर वरती अशा पद्धतीनं ठेवून याला शिलाई देत आहे. आणि असं छान असं लटकन तयार झालं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तीच प्रोसेस तुम्ही फॉलो करा, व्यवस्थित तयार होतील. त्यानंतर बाकीचे जेवढे काही मी सर्कल कट केले होते हाफ सर्कलमध्ये, ते सर्वांचे कोन जे आहेत ते अशा पद्धतीनं इथं शिलाई करून तयार करून घ्यायचे आहेत. इथं जर शिलाई करायला नको वाटत असेल तर तुम्ही फेविक्विक किंवा जे आपलं फॅब्रिक ग्लू वगैरे असतो त्याचा यूज करून जरी चिटकवला तरी इथं छान बसणार आहे. तर व्यवस्थित असे मी बाकी जेवढे काही आहेत ना तयार केले तेवढे सगळे इथं मी तयार करून घेणार आहे. हे बघा किती सुंदर दिसते. आत्ताच एवढं हे सुंदर दिसते ना. असंच मी 2-4 लाईनी याच्या तयार करून घेतल्यात. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, ज्यांना शिलाई करायला आवड आहे आणि DIY वगैरे करायला आवडतं त्यांच्यासोबत शेअर करा. आणि